नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरच्या घरी विदाउट प्रिझर्वेटिव्ह आपण टोमॅटो केचप बनवायचे। त्यासाठी इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेत। हा 1/4 बीटचा तुकडा घेतलेला आहे। हा एक मीडियम कांदा अर्धा कापून घेतलाय। एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। गरम मसाल्यामध्ये काळी मिरीचे 10-12 दाणे, दालचिनी घ्यायची आहे 2 तुकडे आणि 2 लवंगा घेतल्यात। आता हे सगळं धुवून बारीक चिरायचं आहे आणि कुकरला उकडून घ्यायचं आहे। आता हे बघा, कुकरला आपण 4 शिट्या काढून हे शिजवून घेतलेलं आहे आणि हे बऱ्यापैकी थंड झालंय। आता आपण मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहोत। त्याआधी आपण जे यात खडे मसाले घातले होते ते काढायचे आहेत। दालचिनी, लवंग, काळी मिरी काढायची नाहीये, ती तशीच ठेवायची आहे। आणि आता हे आपण मिक्सरला लावूया। पाणी घालायचं नाही, कारण नाहीतर मग मिक्सरचं झाकण लागणार नाही। आपल्याला हे 2 बॅच मध्ये लावायला लागणार आहे। आता हे मिक्सरला लावून फाईन पेस्ट करून घेऊया। हे बघा, आपण व्यवस्थित सगळं गाळून घेतलेलं आहे। आता हे बघा, अगदी फाईन पेस्ट झालेली आहे टोमॅटोची। आता आपण हे एका पॅन मध्ये काढून घेणार आहोत, ज्यात आपल्याला सॉस करायचंय। आणि आता हा पॅन गॅसवर ठेवायचा आहे। इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। त्यात आपण घालायचं आहे 1 चमचा विनेगर। हे व्हाईट विनेगर आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे, बेडगी मिरची पावडर आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। ही ह्याने फक्त रंग चांगला येतो, ही तिखट नाही आहे अजिबात। मीठ घालायचं आहे 1 चमचा। अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि 2 मोठे चमचे साखर घालायची। आता हे चांगलं ढवळायचंय। हे सारखं ढवळत राहायचंय। यातलं आपल्याला पूर्ण पाणी काढून टाकायचंय, कारण यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर ते लवकर खराब होतं। त्यामुळे यातलं पूर्ण पाणी जाईपर्यंत आपल्याला घट्ट करायचंय। गॅस थोडा मोठा ठेवायचा आधी, म्हणजे एकदा उकळी आल्यावर गॅस बारीक करायचा। आता हे बघा, याला उकळी यायला लागली आहे। आता गॅस मीडियम करायचा। थोडा मोठा दांड्याचा चमचा घ्यायचा आहे, कारण ते हातावर उडू शकतं पटकन। हे असं आता ढवळत राहायचंय आटेपर्यंत पाणी। हे आता हळूहळू घट्ट होत चाललंय। हे बघा किती सुंदर कलर आलाय। यासाठी टोमॅटो अगदी छान पिकलेले लाल सुटूकच घ्यायचे, त्यामुळे सॉसचा रंग सुद्धा अगदी छान येतो। हे बघा, आता हळूहळू घट्ट होत चाललंय। व्यवस्थित सगळ्या बाजूनी काढून घ्यायचे। शक्यतो यासाठी नॉनस्टिक पॅनच घ्यायचा। चांगलं घट्ट होत आलंय। हे आपण बघूया झालंय की नाही ते टेस्ट करूया। त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आणि ही अशी तिरकी करायची। हे जर सहजपणे खाली येत असेल तर अजून आपला सॉस किंवा केचप झालेला नाहीये। हे बघा, हे जेव्हा आपण हा थेंब टाकतो तेव्हा तो तिथून हलला नाही पाहिजे। आपल्याला अजूनही ढवळायची गरज आहे आणि 10 मिनिटं हा आपण आता असाच ढवळायचं आहे। यामध्ये अजूनही पाण्याचा अंश आहे, तो पूर्णपणे गेल्याशिवाय आपलं केचप हे तयार झालेलं नाही असं समजायचं। आता हे बघा, छान घट्ट होत आलेलं आहे मिश्रण। परत एकदा आपण टेस्ट करूया। हे बघा, हे तुम्ही बघू शकताय। आता अजिबात फ्लो होत नाहीये खाली आणि यामध्ये पाण्याचा अंश सुद्धा दिसत नाहीये बाजूला असा वेगळा झालेला। याचा अर्थ आपलं केचप तयार आहे। हे थंड होईल तसं आणि घट्ट होणार आहे। गॅस आपण बंद करूया आणि हे थंड करायचंय आणि मगच कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचंय। काचेच्याच बरणीत भरायचं आहे, कारण
काचेच्या बरणीमध्ये कसलाही असा वास येत नाही कुठल्याही वस्तूला. किती जास्त दिवस राहिलं तरी वास येत नाही वेगळा, म्हणून काचेच्या बरणीतच ठेवायचं आणि काचेची कसलीही रिॲक्शन होत नाही. हे बघा, आता टोमॅटो केचप आपलं थंड झालंय. ही काचेची बरणी आहे, चांगली कोरडी करून घ्यायची धुवून, आणि मगच त्यामध्ये हे सॉस भरायचे. हे बघा, आणि घट्ट झाले. हे जसं थंड होतं तसं ते आणि घट्ट होतं. मस्त आपलं घरगुती होममेड टोमॅटो केचप तयार आहे. हे कुठलंही केमिकल नाही आहे यामध्ये, आणि कधीही तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बनवू शकता. याला फार वेळ लागत नाही.